गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे मोड आलेल्या मुगाची मिसळ। तर मंडळी, मिसळ म्हटले की पाव येतो, पण आता आमच्याकडे पाव कोणाला आवडत नाही, तर मिसळ बरोबर खाण्यासाठी मी करणार आहे तांदळाची भाकरी। तर तुम्ही म्हणाल मिसळ आणि तांदळाची भाकरी तर मंडळी छान लागते, कसं आहे ना, हेल्दी ऑप्शन आपण निवडला ना तर आपण काहीही कशाबरोबर खाऊ शकतो, हेल्दी पदार्थ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मुगाची मिसळ बनवण्यासाठी इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि ह्याला छान मोड आलेले आहेत। अजून जर ठेवले असते तर अजूनही छान याला मोड येतात मोठे मोठे। तर मंडळी, कडधान्यांचं एकच आहे, 5 ते 6 तास फक्त आपल्याला पाण्यामध्ये कडधान्य भिजवायचे, आणि त्यानंतर त्यातलं संपूर्ण पाणी काढून अशा जाळी असलेल्या भांड्यामध्ये, जेणेकरून हवा लागेल त्याच्यावरती ठेवून त्याच्यावर पातळ कपडा नुसतं टाकून द्यायचा आहे, ते छान मोड येतात। आणि हे बघा मंडळी, अजिबात चिकट झालेले नाहीये, काही काही वेळेला ते खूप घाण वास येतो, तर जास्त भिजवल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर हा प्रॉब्लेम जास्त होतो। तर मोड येणारे जे धान्य आपण घरी मोड आणतो त्याला, तर त्याची ही काळजी घ्या। 5-6 तासच भिजवा, त्यानंतर पूर्ण पाणी काढून असं जाळीच्या ह्याच्यामध्ये त्याला ठेवा, किंवा आता मोड येण्यासाठी जी भांडी पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये। तर मंडळी, आता हे मूग जे आहे तर त्याची मला बनवायची आहे मिसळ। हे मी आता पाण्यामध्ये भिजू घालते, थोडस पाणी याच्यात टाकणार आहे, ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। तर आता हे पातेलं आपण बाजूला ठेवू आणि आता बाकीचं जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते काढू। हे बघा, भरपूर सारा मी लसूण घेतलेला आहे, एक मिडियम साईजचा कांदा आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि 3 मंडळी घालणार आहोत आपण। पांढरा कांदा पात हे आहे, तर मंडळी घालून बघा। हे जे आपण आज बनवणार आहोत मिसळ अतिशय टेस्टी होते। तर लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये जिरं घालून आणि ठेचून घ्यायचं आहे। छोट्या साईजचे 3 लागणार आहेत आपल्याला टोमॅटो, मोठी साईज असेल तर तुम्ही एखादा घेतला तरी चालेल। हे बघा, छोटे छोटे टोमॅटो आहेत, हे 3 टोमॅटो घेणार आहे। अर्धा टीस्पून मी जिरे घेतलेले आहे। मंडळी बघा, 2 टीस्पून पेक्षा थोडं जास्त आपण तेल घेतलेलं आहे। आपल्याला झणझणीत मिसळ करायची आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचा आहे कांदा। तेल सणसणीत आपलं गरम झालेलं आहे। एरवीपेक्षा आपण थोडस तेल जास्त घेतलेलं आहे, अगदी थोडस, जास्त नाही। मिसळ म्हणले की झणझणीत असते मंडळी, तर त्याच प्रकारे मी थोडस तेल जास्त घेतलेलं आहे। आता मीडियम गॅस आहे, तेल आधी मी कडक तापवून घेतलेले बघा। थोडासा कांदा आपला कलर बदललेला आहे। आता आपण घालणार आहे लसूण, भरपूर सारा लसूण आपल्याला घ्यायचा आहे। जिरं घालून तो ठेचून घ्यायचा आहे, स्वाद चांगला येतो, खूप बारीकही करायचं नाहीये। आपलं लसूणही छान इथे तेलामध्ये परतलं गेलेलं आहे। त्यापेक्षा जास्त कांद्याचा कलरही आपल्याला बदलवायचा नाही। आता आपण घालणार आहोत मसाले।
मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी घालणार आहे छोटा अर्धा चमचा मी घेतलेला आहे हळद. आता तिखट मात्र मंडळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला बरं का. झणझणीत मिसळ सगळ्यांना आवडते, तरी सुद्धा ज्याची त्याची आवड. तर हे 1 टीस्पून मी घालते, कमी आहे 1 टीस्पूनला, तेवढं घालते मी इथे लाल तिखट म्हणजे मिरची पावडर. आणि आता रस्सा भाजीचा मसाला मला घालायचा आहे भरून चमचा. थोडंसं मंडळी पाणी घालते. मसाले जळू नये म्हणून आपलं पाणी घालायला विसरू नका, कलर छान येतो भाज्यांचा. थोडंसं पाणी आधी घाला आणि थोडंसं असं परतवून घ्या. बघा भाजीला तुमचा कलर एकदम लाल बुंद येणार आणि छान तवंग येणार तेलाचा. करून बघा. आता आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, पातीचा कांदा, कोथिंबीर आपण थोडीशी घालू, थोडीशी नंतर घालू. मिक्स करायचं. लगेचच आपल्याला आता याच्यामध्ये मोड आलेले जे आपले मूग आहेत तर ते आपल्याला टाकायचं. जेव्हा आपण हे कडधान्य भिजत लावतो तेव्हा आपण त्याला धुवून घेतच असतो, पण आता पाण्यात टाकायचं एवढंच कारण आहे की एखादं कडधान्य भिजत नाही आणि ते कडक तसंच राहून जातं, तर किंवा एखादं दाताखाली आलं तर त्यासाठीच फक्त आपण पाण्यात त्याला टाकून घ्यायचं, म्हणजे ते तळाशी राहून जातं. तेवढ्याचसाठी फक्त मी त्याच्यात पाणी टाकलेलं, बाकी आपण स्वच्छ धुवूनच त्याला भिजायला ठेवत असतो. एकही नाही भिजला असं झालं नाही, सगळे मूग भिजलेले आहेत. तर कधी कधी मूग भिजत नाही, थोडेफार राहून जातात तळाशी, त्यासाठी पाण्यात टाकून आणि वरचे वरचे आपल्याला घ्यायचे, तळाशी न भिजलेले आपण ते टाकून द्यायचे. ते टाकून नाही दिले मंडळी तरी सुद्धा चालणार आहे बरं का, कारण भाजीमध्ये ते शिजल्याच जातात. पण आता ही अशी करण्याची सवय असते आपल्याला, म्हणून माझी आपली ती सवय लागलेली आहे. पाणी टाकायचं, वरचे काढून घ्यायचे, कारण एकदा त्याला हे गॅसवर ठेवलं की ते पदार्थ शिजल्या जातात. कच्चे मुगही आपण शिजवतो तर ते खरंच शिजतात, तसं काही नाहीये. खडा गोटा असेल तर निघून जातो, हाच एक उद्देश. जो भिजलेला नाही तोही खाली राहून जातो. आता आपल्याला ठेवायचं याच्यावरती डिश, त्यावर घालायचं आपल्याला पाणी, किंवा तुम्ही पाणी गरम करा दुसऱ्या साईडनं आणि डायरेक्टली पाणी ओतलं तरी चालणार आहे. बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे मंडळी. तर आपण आता हे पाणी चवीपुरतं आपण त्यात मीठ घालणार आहोत. आणि आता आपल्याला हे मिडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचंय. आता एकीकडे आपण करणार आहोत भाकरी. मंडळी गॅसवरती मी ठेवलेलं आहे एक पातेलं. भाकरी करण्यासाठी आपल्याला उकड काढावी लागते, तर उकड आपल्याला काढायची आहे. हे बघा, एक वाटीभर पाणी मी घेते. ज्या वाटीच्या साहाय्याने आपण पाणी घेतलंय त्याच वाटीने भरून आपल्याला घ्यायचं आहे पीठ. भाकरीच्या पाण्यामध्ये घालूया थोडंसं मीठ. आणि आता तांदळाचं पीठ आपल्याला जेवढी वाटी घेतली तेवढं वाटी भरून आपल्याला घ्यायचंय तांदळाचं. काहीच वेळ लागत नाही मंडळी, नवीन शिकणारे जरी असतील तरी सुद्धा ही भाकरी पटकन करू शकतात. हे बघा, ज्या वाटीने मी पाणी घेतलं त्याच वाटीने मी घेतलेलं आहे पीठ. इथे आपली खळखळून उकळी आली की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायचं हे पीठ. पाण्याला आलेली उकळी बघा, पीठ संपूर्ण घातलेले आपण. गॅस मी कमी केलेला आहे. रवीच्या साह्याने मी हे पीठ घोटून घेते. गॅस मी बंद करते आणि एवढंच आपल्याला करायचं. आता याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला थोडंसं झाकून, अगदी एखाद मिनिटभर, आणि नंतर आपण पीठ घेऊ मळायला. भाजी शिजेपर्यंत मंडळी आपली भाकरी तयार होते. भाजी बघा मंडळी खळखळून उकळते आणि आता इथे आपल्या 1 मिनिट झालेलं आहे. तर हे पातेलं पीठ बघा कसं फुलून आलेलं आहे आपलं. ते एकदम छान भाकरी येतात त्या पिठाच्या. ताट घेतलेले, ताटामध्ये आपल्याला काढायचं हे पीठ. या पातेल्यात मी थोडंसं आपलं साधं पाणी घेते. साधं पाण्याचा हात घेऊन आहे बघा, गरम आहे ते. तुम्हाला जर गरम गरम मळता येत नसेल मंडळी तर बघा,
हे अशा वाटीच्या साह्याने मला मी इथे दाखवते. पाण्यामध्ये थोडी बुडवायची. या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चिटकत नाही. ह्या पद्धतीने वाटीने सुद्धा तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. मला आता ही सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे मला हाताने मळायला जास्त बेटर वाटतं. बघा, 1 2 3 आणि 4 भाकरी आपल्या याच्या होणार आहे. तर मंडळी, आपण लाटणार आहोत भाकरी. हे बघा, थोडस पाण्याचा हात मी घेतलेला आहे. लाटून दाखवते मंडळी. छान या भाकरी सपसप लाटल्या जातात. मी ह्याला खाली पाणी लावलेले, तरी सुद्धा मी थोडंसं पीठ लावलेलं आहे भाकरीला. नक्की लावा तुम्ही पण. पोळपाट असेल तर पोळपाटाला किंवा ताटाला सुद्धा थोडंसं पाणी लावलं तरी सुद्धा चालणार आहे. परत मी एकदा पाणी लावलेलं आहे थोडंसं. अलगद आपली भाकरी उचलली जाते मंडळी. तर ही पाण्यावरची भाकरी थापून करत असतात, तर ही पाण्यावरची भाकरी मी तुम्हाला ह्या पद्धतीने करून दाखवले. आता पाण्यावरची भाकरी थापली कशी जाते हाताने बघा. खाली मी पाण्याचा हात घेतलेला आहे. अशी भाकरी ठेवायची पूर्ण पाण्यावरतीच तिला थापत जायचं आहे सगळीकडून, असं प्लेन करत करत. परत एकदा हात फिरवायचा आहे. परत ह्या पद्धतीने पाण्यावरची भाकरी थापत 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 जायची. अशी असते मंडळी पाण्यावरची भाकरी. तर मी तुम्हाला दुसरी पाण्यावरची थापून दाखवते हातानेच. तुम्हाला जी योग्य वाटेल, जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता. हे बघा, किती भाकरी आपली पातळ ही झालेली आहे. तर तवा पण आपला गरम झालेला आहे. भाकरी तुम्ही बघू शकता. अलगद आपल्याला ही भाकरी अशी तव्यावर टाकायची. आणि दुसरा उंडा मी करते. इकडे भाकरी होईपर्यंत मंडळी इथे तुम्हाला मी हा उंडा दाखवते. आता ह्याला आपल्याला पीठ लावायचं नाहीये. पाण्याचा हात घेऊन मी हा उंडा तयार केलेला आहे. ती भाकरी होईपर्यंत आपल्याला इकडे आता थापून घ्यायची आहे पाण्यावरची भाकरी. मी इथे तुम्हाला थापून दाखवते बघा. हाताला मात्र दोन्ही पाणी लावायचे, कारण चिटकते भाकरी. पूर्ण बाजूने आपल्याला भाकरी अशी वाढवत चालायची आहे. परत एकदा असं पूर्ण पाण्याने हात प्लेन करून तिसरी भाकरी तुम्हाला मी 2 भाकरी तुम्हाला लाटून दाखवते परत पोळपाटावर. ह्याही पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता. ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या भाकरी अगदी एकच खाल्ली की कधी कधी ते एका भाकरीत दोघांचं जेवण होतं. एवढ्या मोठ्या मोठ्या ह्या भाकरी माझ्या चॅनलवरती मी दिलेल्या आहे मंडळी. खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये पण आहेत त्या बनवलेल्या, तर ते तुम्ही बघू शकता. हे बघा, भाकरी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला ती टाकायची आहे तव्यावर. थोडीशी
होऊ देऊ आपण, होऊ दे थोडीशी, कारण आपण आता इथे उंडा करून घेऊ. थोडस पाण्याचा हात घेतलेला आहे मी. पाण्याचा हात घेऊन परत आपल्याला इथेच हा उंडा मळायचा आहे. आता आपल्याला पिठामध्ये हा उंडा मिक्स करायचा आहे. आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आता ही भाकरी आपली मिडियम गॅसवर होईपर्यंत तुम्हाला इथे मी भाकरी लाटून दाखवते. तर आता ही भाकरी लाटायची आहे आपल्याला. पिठामध्ये मी उंडा घोळवून घेतलेला आहे. हाताने छान त्याला थोडस पीठ घ्यायचंय, जसं चपातीला लावतो तसं, आणि भाकरी लाटायची. तुम्हाला जी भाकरी ज्या पद्धतीने सोपी वाटेल त्या पद्धतीने करून बघा. पण प्रत्येक भाकरीचं नाही का मंडळी, म्हणतात ना चव वेगळी असते, तर पाण्यावरच्या भाकरीची चव खरंच छान लागते, खूप छान लागते. पिठाची भाकरी चांगलीच लागते लाटून केलेली. वेळेअभावी सगळ्यांनाच ते होईल असं नाहीये, पण सांगते की करून बघा. एखाद्या वेळेला वेळ असला तर टेस्ट घेऊन बघा. आता हे पांढराच आपला पोळपाट आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही. भरपूर मोठ्या प्रमाणावरती ही भाकरी मी पातळ पातळ लाटून घेतलेली बघा. खूप मोठ्या तवा भरून ही भाकरी आहे ऍक्च्युली. हे बघा, पूर्ण म्हणजे पोळपाटाच्या खाली जाते. खरं तर तुला दाखवते, इकडे आपली भाकरी पण झालेली आहे दुसरी, आणि ही भाकरी तर आपली पोळपाटाच्या खाली गेलेली मंडळी, तर ती तुम्हाला दाखवतेच. तर आधी आपली भाकरी भाजूया. चला, तर आता भाकरी आहे मंडळी ती ही बघा, केवढी मोठी भाकरी आहे. मी एकाच हातावरती घेतलेली आहे. हे बघा, अगदी थोडीशी क्रॉस झाली ती तव्यावरती. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगदी असा हलक्या हाताने आपल्याला पाणी ते लावायचं आहे. अगदी हलक्या हाताने बघा, जेणेकरून जिथे आपल्या पिठाने आपण लाटली ना, तर ती आपल्याला कळणार पण नाही की आपण पिठावरती लाटली, ती पाण्यावरती लाटली. एकदम पातळ मंडळी, म्हणजे आपली चपाती असते की नाही पातळ चपाती, त्याप्रमाणे या भाकरी करता येतात. ज्याला चपात्या तरी लाटता येतात ना, ते माणूस तरी लावून भाकरी नक्कीच करू शकता तुम्ही. आणि सोपं आहे पीठ करणं पण. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी खायला मिळतात आणि एखादा पदार्थ बनवून बनवून त्याची प्रॅक्टिसही होते. त्यामुळे खाण्याची आपण वेगवेगळ्या चवी घरच्या घरी घेऊ शकतो. ह्या पद्धतीने भाकरी नक्की करून बघा. तर आता हे बघा, ह्याला तर मला, ह्या भाकरीला मला कालथा सुद्धा लागला नाही मंडळी. पाण्यावरची भाकरी थोडीशी तव्याला चिटकते म्हणून थोडा वेळ लागतो तिला, आणि ह्या भाकरीला तसं होत नाही, लगेच भाकरी उलटायला येते. पाण्यावरच्या भाकरी किंवा ह्या भाकरी इकडे खूप, म्हणजे लोक अगदी सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी खातात. नरम राहते ती, कारण आपण उकळवून घेतलेलं असतं. चपातीप्रमाणे ती भाकरी नरम राहते. ज्याला वेळ आहे ते ताजी करतातच, पण ज्यांच्याकडे वेळ नाही तर ते नक्कीच संध्याकाळच्या साठी पण या भाकरीचा वापर करू शकता. तर मंडळी, इथे आपली भाकरी तयार झालेली आहे. ही पण आपली तयार आहे. बघा, एवढ्या झटपट ह्या भाकरी होतात, नक्की करून बघा. आता आपले मुगही मस्त शिजले असणार आहे. मध्ये मी एकदा चेक केलेलं होतं, तर कमी गॅसवरती मी ते ठेवलेले आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित ते होत आहेत. आणि आता मूग आपले शिजले की नाही आपण बघूया. हे बघा, मस्त आपले हे मूग शिजलेले आहेत. यापेक्षा जास्त आपल्याला त्याला गाळ करायचं नाहीये. तर इथे मी गॅस बंद करते. मुगाची मिसळ आपली तयार झालेली आहे. भाकरी सुद्धा आपली इथे तयार झालेली आहे. भाकरींचा गॅस मी बंद करते.
गरम तवा आहे तेवढ्यावरतीच ही भाकरी होणार आहे. भाकरी आणि मिसळ आपली इथे तयार आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि आता इथे घालायचे आहे कोथिंबीर. तर नक्की करून बघा. चला मंडळी, खूप छान लागते तांदळाच्या भाकरी बरोबर ही मिसळ. नक्की करून बघा मंडळी आणि तुमच्या कमेंट करायला बिलकुल विसरू नका. इथे कांदा, फरसाण, टोमॅटो आणि आपली मऊ सूत अशी तांदळाची भाकरी. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती अनेक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. नक्की करून बघा. व्हेज नॉनव्हेज पदार्थ अनेक आहेत माझ्या चॅनलवरती. मोदकांचे प्रकार आहेत, गोड आहेत, तिखट आहेत, आंबट आहेत, सगळे प्रकार दिलेले आहेत. 1,500पेक्षा जास्त रेसिपीज माझ्या चॅनलवरती आहे. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनलवरती जाऊन एखादी रेसिपी तुम्हाला आवडणार आहे नक्की करून बघा. तर बघा, मस्त तयार झालेली आहे. तर या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.